नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपला जो विषय आहे तो म्हणजे पीक फेरबदलणीबाबत. आता आपल्याला माहिती आहे नवीन खरीप सीझन हे चालू होणार आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये अत्यंत महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे पीक बदलणी झाली पाहिजे. तर कोणत्या पिकाच्या ठिकाणी कोणतं पीक घ्यावे म्हणजे जेणेकरून उत्पादनही सुद्धा जास्त होईल आणि जमिनीची सुपीकता सुद्धा वाढेल. त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांनी कोणत्या शेतामध्ये कोणते पीक घेतले पाहिजे तेव्हा त्यांना जास्त फायदा होऊ शकतो, ही संपूर्ण माहिती आता आपण A to Z या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर तुमच्या शेतामध्ये कोणतं पीक महत्त्वाचे आहे तुम्हाला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा जर आपला विषय बघितला तर तुम्ही बघू शकता आपल्या विषयाची हेडलाईनच काय, पिकाची फेरपालट का महत्त्वाची, कोणत्या पिकानंतर कोणते पीक घ्यावे जेणेकरून शेतकऱ्यांना जास्त फायदा होईल. आपण याविषयी शेतीविषयक सल्ला जर विचारला तर अनेक तज्ज्ञांच्या मते पिकांची फेरपालट ही महत्त्वाची असते. काही दिवसानंतर खरीप हंगाम सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांनी योग्य फेरपालट नियोजन करणे महत्त्वाचे आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुम्ही जर फेरपालट केली नाही तर तुम्हाला सुद्धा या गोष्टीचा फटका बसू शकतो. जर आपण बघितलं तर शेतीविषयक सल्ला देताना अनेक तज्ज्ञांनी असं सांगितलेलं आहे की फेरपालट करा असं सांगत असतात. विशेषतः ऊस, कापूस आणि मका हे बघू शकता, हे 3 पीक सतत घेऊ नका असे सुद्धा म्हटले जाते. पिके सतत एकाच जमिनीवर घेतल्यास जमिनीची सुपीकता कमी होते. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. जर एकच पीक आपण बार घेतलं तर त्या जमिनीची सुपीकता कमी होऊ शकते. त्यामुळे पिकांची फेरपालट करणे गरजेचे असते. काही दिवसात खरीप हंगाम सुरू होणार आहे, अशातच शेतकऱ्यांनी योग्य फेरपालट करणे सुद्धा महत्त्वाचे आहे. जर आपण बघितलं तर फेरपालट ही अत्यंत जमिनीसाठी महत्त्वाची असते. जर यामध्ये बघितलं आपण एकाच जमिनीतील दरवर्षी सतत एकच पीक न घेता वेगवेगळी पिके आलटून पालटून घेणे सुद्धा महत्त्वाचे असते. एकच पीक न घेता आलटून पालटून जर पिके घेतली तर ते अतिशय फायद्याचे असतात. एका हंगामात एकदल पीक घेतले तर पुढच्या हंगामात द्विदल पीक घ्यायचे असते. जर तुम्ही एका हंगामात समजा एकदल पीक म्हणजे एक बी असणारे पीक घेतलं तर पुढील हंगामात 2 बी असणारे पीक घेतलं पाहिजे. एकदल पिकामध्ये जर आपण बघितलं, एकदल पिकाचा सोपा फरक म्हणजे द्विदल पिकाला बी 2 समान भागात विभागलेले असते. अशातच ज्याचे बीजे 2 समान भाग नाहीत ते एकदल, म्हणून गहू, ज्वारी, बाजरी, मका हे सगळे पीक एकदल आहे. म्हणजे आणि मूग, उडीद, चवळी, सोयाबीन ही सगळी पिके द्विदल आहेत. आणखी फरक म्हणजे एकदल पिकाची मुळं लहान पातळ असतात आणि गुच्छसारखी वाढतात. द्विदल पिकाची मुळे लांब असतात आणि त्यामुळे ती खोल जातात. याशिवाय एकदल पिकाच्या जर आपण बघितलं तर पानांच्या रेषा ह्या सरळ उभ्या असतात आणि द्विदल पिकाच्या 2 आडव्या अशा रेषा असतात. यामध्ये जर आपण बघितलं तर गहू, ज्वारी, मका, भात ही एकदल पिके आहेत. ही पिके जमिनीच्या मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य शोषून घेतात. तर मूग, उडीद, चवळी, तूर, हरभरे, सोयाबीन ही पिके द्विदल असतात आणि ही जमिनीतील नत्र वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे जर काय होतं, आपण एकदल पिकानंतर द्विदल पीक घेणे हे फायदेशीर असते. आता आपण बघूया फेरपालट का जरुरी आहे. सतत एकच पीक घेतल्याने जमिनीतील अन्नद्रव्य कमी होतात, त्यामुळे कीड, रोग आणि तणांचे प्रमाण वाढते. फेरपालट केल्याने जमिनीची सुपीकता टिकून असते, जमिनीचे नत्राचे प्रमाण वाढते, पाण्याचा योग्य वापर होतो आणि उत्पादनसुद्धा वाढ म्हणते. विशेषतः जर आपण बघितलं तर कडधान्य पिकाच्या मुळावर रायझोबियम जीवाणूच्या गाठी तयार होतात. हे जीवाणू हवेतील नत्र जमिनीची स्थिर करतात. त्यामुळे मूग, उडीद, हरभरा, चवळी यासारखी पिके जमिनीसाठी फायदेशीर असतात. फेरपालट करण्याचा आता आपण क्रम समजून घेऊया. रब्बीमध्ये जर बघितलं आपण तर रब्बीमध्ये हरभरा आणि खरीपात मका, सोयाबीन, कापूस, ज्वारी. त्यानंतर जर बघितलं आपण रब्बी किंवा उन्हाळी ज्वारी, गहू, बाजरी आणि खरीपात मूग, उडीद, चवळी, तूर. कापूस हे 6 महिन्याचे पीक असते, त्यामुळे सुद्धा जमिनीची खोलवर गेलेली असतात मुळे. त्यानंतर कापसानंतर गहू, हरभरा लावावा. खरीपात भात, रब्बीमध्ये हरभरा आणि ज्वारी आणि किंवा भाजीपाला. ऊसानंतर कडधान्य पिके. जर आपण नाशिक पट्ट्यात जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते. उन्हाळी कांदा, खरीपात मूग, उडीद, बाजरी, ज्वारी घेऊ शकता किंवा खरीपातील कांदा जास्त तर बीजोत्पादनासाठी वापरला जाऊ शकतो. त्यानंतर कांद्यानंतर जर बघितलं आपण गव्हाचे किंवा मक्याचे पीक सुद्धा तुम्ही घेऊ शकता. एकंदर एकाच प्रकारची पिके सतत घेणे टाळावे. तसेच एखाद्या उन्हाळ्याला जमिनीला विश्रांती सुद्धा द्यावी, असा सल्ला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर जेथे यांनी सुद्धा दिलेला आहे. फेरपालट केव्हा करावी. जमिनीची कीड, रोग वाढत असेल, उत्पादन कमी होत असेल आणि जमिनीचा सामू बिघडलेला असेल तर फेरपालट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
योग्य फेरपालट केल्यास जमीन निरोगी राहते आणि पिके सुद्धा अधिक फायदेशीर बनतात. ही होती संपूर्ण माहिती. बघू शकता तुम्ही फेरपालट किती महत्त्वाचं आहे. जर तुम्ही फेरपालट केले नाही तर जमिनीचा सुद्धा सुपीकता कमी होऊन जी उत्पादन क्षमता आहे ती सुद्धा कमी होऊ शकते. ही होती संपूर्ण माहिती. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.